केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलाय। 6 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली। गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात आली आहे, तर घटक पक्षांनाही मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलंय। पण आता कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची उत्सुकता मात्र सर्वांनाच लागून राहिली आहे। खडसेंच्या राजीनाम्यानंतर कृषी, सहकार आणि उत्पादन शुल्क आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती रिकामी आहेत। ही खाती कोणाला देण्यात येतील याची उत्सुकता कायम आहे। त्यासोबतच महत्त्वाचं असं महसूल खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपचे पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर पाटील, सुभाष देशमुख यांनी कॅबिनेटची शपथ घेतली आहे। त्यामुळे आता खाते वाटप कधी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्या मंत्र्यांवर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। फडणवीस सरकारमधले हे नवीन मंत्री आहेत। पांडुरंग फुंडकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। राम शिंदे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, तर जयकुमार रावल यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। संभाजी पाटील निलंगेकर यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। सुभाष देशमुख हेही कॅबिनेट मंत्री होणार आहेत आणि महादेव जानकर यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। अर्जुन खोतकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली। मदन येरावार यांनीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली। गुलाबराव पाटील यांनीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे। सदाभाऊ खोत यांनीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि रवींद्र चव्हाण यांनीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे।